तर मित्रांनो, आज राघवचं वॅक्सिन आहे 1.5 महिन्याचं. त्याला आता आंघोळ घालते आणि मग घेऊन जाते. तिकडनं आल्यावर तर काही तो काही करू देणार नाहीये. रडणार आहे. 2 मांडीत, 1 दंडात असं 3 इंजेक्शन असतात. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. जय श्रीराम, जय हनुमान. आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माऊ झोपलेली आहे. सर्व पसारा तसाच पडलेला आहे. राघवला झोळीमध्ये टाकला आहे. आवराआवरी करते आधी, त्याच्यानंतर ह्यांना उठवते. तर गॅसवर आधी दूध ठेवून देऊया गरम करायला. तोपर्यंत माऊ उठतेच आहे. तिला गरम दूध नकोय. एकदम गरम पण नाही आणि गार पण नाही हा मित्रांनो. तिला लागतो कोमट दूध. थंडगार पण पित नाही. गरम करून घेऊया. चहा ठेवते एका बाजूला. आणि ऍक्च्युली आज काय झालं, मी घातली आहे साडी. आता उठल्याबरोबर ती विचारणार मला, मम्मा तुला कुठे जायचंय, तू साडी घातली. माझ्या दोन्ही मुली अशाच आहेत. मोठी पण आणि हे पण दोघी विचारतात साडी घातल्यावर, मम्मी तू आज कुठे चालली, तुला कुठे जायचंय. सांगितलं जरी आपण की नाही मला कुठे नाही जायचंय, सहजच घातली तरी नाही, त्यांना असं वाटतं की मम्मीने साडी घातली म्हणजे मम्मी कुठेतरी जाणार आहे. आता बघा उठल्यावर विचारणारच ही मला, मम्मी तुला कुठे जायचंय म्हणून. बघूया आता, तुम्हाला दाखवणार मी. ए माऊ, माऊ, ए बाळा, उठ ना ग. उठ, माझी शंभू झाली बाबू. ए माऊ, उठ बा. उठा, उठा 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 उठा. उठ 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 उठ, राघव पण उठा ना आता. उठा 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 उठा. अरे अरे अरे, कसं झोपलं. उठ उठ उठ. उठ ना. एका बाजूला चहा ठेवू. कोकोला जेवायला द्यायचे, ती ओरडायला लागली आहे मोठ्या मोठ्याने. आवाज देतीये, भूक लागली वाटतं तुला. आ, उठली तू ना. बिस्किट घेऊन आली तुझ्यासाठी. कोणतं बिस्किट आणलं बाबू. काय ग बिस्किट आणलं. देते हा तुला. तर आता आद्विका उठली आहे. आद्विकाला दूध आणि बिस्किट खायचंय. दूध देते तिला आता. छोट्या कपात देऊ का मोठ्या. छोट्या कपात देऊ ना. ह्या कपात देऊ ना, व्हाईटवाला. कुठं आहे खरं. चालतो टायगर. बर, चहा पिऊया मित्रांनो. माऊ आणि मम्मा चहा पितीये. आम्ही दोघं पण. राघव खुसखुस चालू केलंय. राघवला काढायचंय झोळीच्या बाहेर, पण आधी चहा प्यावं म्हंटल. त्याच्यानंतर राघवला काढते, नाही तर तो मला चहा पण नाही द्यायचा नाही. संपवलं दुधू. आणि टोस्ट कोण खाणार ती. आ, साडी नाही माझ्या. अरे ही बोल ग. रुमाल नव्हता म्हणून साडीने पुसलं. असं का. मित्रांनो, आता देवपूजा करून घेऊया. फास्ट मध्ये जरा थोडस लवकर लवकर. नाहीतर राघव उठला ना, माझी देवपूजा वगैरे सर्वच राहून जाईल. फास्ट मध्ये उरकून घेते पटकन. सदा संत नम शिवाय नम शिवाय हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आता राघव उठला. आमच्या माऊचं दूध पिऊन झालं. माऊ शुभ प्रभात. जय श्रीराम. जय हनुमान. जय हनुमान. जय जय हनुमान. वेलकम टू अवर नीट म्हणायचं बाबू. न्यू लॉग. राघव शुभ प्रभात. जय श्रीराम. सर्व उठले आहेत आता. आता कसं रडतय हे बघा. नुसते डोळे जमा करून घेत राघव. आपली मोठी ताई कुठे गेली? माझी मोठी मुलगी गेली लग्नाला गावाला. आत्याच्या गावाला गेली. ताई कुठे गेली? तुला नेलं नाही तिने. बर, आद्विकाला नेलं नाही चिवने. तू रविवारी तू उद्या जा आई बाप्पू सोबत लग्नाला. ताई गेली तिथं. हा ठीक आहे, चालेल ना. तर मित्रांनो, आज राघवचं वॅक्सिन आहे 1.5 महिन्याचं. त्याला आता आंघोळ घालते आणि मग घेऊन जाते. तिकडनं आल्यावर तर काही तो काही करू देणार नाहीये. रडणार आहे. 2 मांडीत 1 दंडात असं 3 इंजेक्शन असतात. बघू आज काय तमाशा होतोय दिवसभर. कसं रडू रडू येतंय आज. आज बघा कसं रडू येतंय. आज वॅक्सिन आहे बाबूचं. हो, 8 दिवस लेट झालंय वॅक्सिन 1.5 महिन्याचं. हो गाईज, आता चाललोय आम्ही बाळाला इंजेक्शन द्यायला, वॅक्सिन द्यायला. आज दिवसभर रडतो कसं काय माहिती. निघालोय आता. पहिलंच रडायला लागलाय. फ्रेंड्स, मी आली आहे राघवला वॅक्सिन देऊन. झोपलाय. खूप रडला, खूप लाल झाला होता. आता झोपलाय. बघू आज दिवसभर काय करतो काय नाही. चला आता स्वयंपाकाची तयारी करते. कुकर तर झालाय. चपात्याचं पीठ मळून घेते पटकन. माऊ गेली आज. तर फ्रेंड्स, राघव उठला होता. मी त्याला परत त्यांनी टॅबलेट दिले होते. ते टॅबलेट दिलं. परत त्याला झोपी लावलं. माझ्या चालू आहेत चपात्या करते मी. त्याचा आवरता त्याला बघता बघता मला वाजले 12:30 वाजून गेले. अजून माझ्या चपात्या व्हायचे, जेवण व्हायचंय. तर गाईज, आमच्या धन्याला आजकाल जेवण चाललं नाहीये. त्याच्यामुळं जरा ठेचा करून घेते मिरचीचा, हिरवी मिरचीचा आणि शेंगदाण्याचा ठेचा. त्यात ताक, कार्टून आले ह्यांच्यासोबत. ताक आणला आम्ही. आता हा ठेचा करून जरा जेवणाला थोडी चव. मम्मा ठेसा करत आहे मम्मी. ठेसा करत आहे मामा. कोण व्लॉग बनवतय? माऊ माझी व्लॉग बनवतीये. मम्मी ठेसा करतीये म्हणून सांगतीये. आज वॅक्सिन दिल्यामुळे राघवने अख्खं घर डोक्यावर घेतलंय. मी अक्षरशः आज किती त्याला 11 वाजता इंजेक्शन दिलेलं आज राघवला. आणि 11 वाजता इंजेक्शन दिल्यानंतर मी 11:30ला घरी आले. त्याच्यानंतर तो फक्त मिनिमम 1 तास झोपला असेल. 1 तास झोपलाय. तेव्हापासनं जे रडतोय, अक्षरशः अख्खं घर डोक्यावर घेतलंय त्याने. आम्हाला असं त्रास होऊन टाकलाय आज त्याने. दोन्ही मांडीला, एका हाताला असे त्याची 1.5 महिन्याचं इंजेक्शन होतं. आज वॅक्सिन होतं. खूप खूप त्रास होतोय त्याला. खूप रडतोय तो. कधी थोड्या वेळ मी घेऊन बसते, कधी थोड्या वेळ ते घेऊन बसतायत. आज खूप रडतोय. आता कुठं थोडा वेळ शांत झालाय. जरा त्याला झोप यायला लागलीये. थोडं झोपी लावते त्याला. तर गाईज, आज राघवने अख्खं घर डोक्यावर घेतलंय. दुपारपासून रडतोय. आता कुठे तो शांत झालाय. गोळी दिली, शांत झालाय. आता शांत झालाय. हो, हा दबडू. हो, गदडे आहे हा माझा. कोण येईन तुझ्याकडं? हा, थांबून काय करू?
कशाला वर बघ डोळ्यात चाललं बिस्किट. वर बघ डोळ्यात बिस्किट चाललंय तर. कोकोकडे कशाला जायचंय? नको, तिला बिस्किट नको चारत जाऊ बरं तू सारखं सारखं कोकोला. हा मग काय करतीये? नको नको, इथंच बस, राघव बोलतोय तुला. बस बस, तुला ऐकत नाही का? चल ये, बघ राघव बोलवतोय तुला. राघव बोलवतोय. ताईला म्हणतो मांडी घालून बस ताई. ताई मांडी घालून बस खाली. ते बघ बिस्किटावर बसती ताई. श्योती ताई, श्योती ताई.